जय महाराष्ट्र. मी आहे सांची, ही आहे माझी मैत्रीण मानसी. तर आम्ही आत्ता नवीनच यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. सो आमचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि भरभरून प्रेम द्या. पहिलाच आहे, पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे सध्या आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कॉलेजमध्ये आम्ही दोघी फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट्स आहे. सेकंड इयरला कॉलेजमध्ये आम्हाला एक प्रोजेक्ट दिला आहे व्हिज्युअल मर्चंडायझिंग. त्यावर आम्ही आता सगळा प्रोजेक्ट बनवतोय आणि मानसीला मी म्हणाले की मानसी आपण यूट्यूब चॅनल उघडू. चालेल की राव. आला पुणेरी ठेका जमतंय. तर मी तिला म्हणत होते असंच आत्ताच आमचं बोलणं झालं की आपण युट्यूब चॅनल उघडूया. आणि मी हे अर्धवट सोडून आले. काय माहित तुम्हाला दिसतंय का नाही, तर छोटूस नाही दिसत. तरी नाही दिसत आहे. ठेवते पेन्सिल नाही पेन्सिल वर्क केली थोडेसे आणि मला मध्येच उठवलंय त्याने आणि माझा फोन पण काढून घेतला. उठवणारच आहे की मी माझ्या फोन मध्ये शूट करते, तिच्या फोन मध्ये मी गाणी लावलेली. मी त्याच्यात बघून ड्रॉ करते ना, बट म्हणून काय झालं मग मी ड्रॉ काय करू. तुझा फोन माझा फोन, माझा फोन तुझा फोन, असंच असतं आमच्याकडे. आम्ही दोघी पक्क्या सख्या मैत्रिणी आहोत. एक पुण्याची आहे, एक रत्नागिरी कर्नाटक. दोन्ही राज्यांमधली आहे. महाराष्ट्र पण कर्नाटक पण माझी मैत्रीण नक्कीच पुण्याची आहे. त्यामुळे असा पुणेरी ठेका माझ्यात पण आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे आलाच पाहिजे ना मग पुणेरी ठेका. ठीक आहे, प्रयत्न तर मी नक्कीच करेन. पण आता सध्या आमचा प्रोजेक्ट चालू आहे आणि काहीच झालं नाही. 30 तारखेला सबमिशन आहे. आज आहे 23 तारीख. अजून 7च दिवस राहिलेत आमच्या बुक. सुरुवात झालेली नाही. फक्त बॉक्स पेंट केलाय. फक्त बॉक्स पेंट झालाय, तो पण अर्धाच झालाय. लाईक मानसी इज लाईक कब करेंगे 7 दिन बचे. आणि मी तिला म्हणते करू ग, अगं होईल ग. आणि ड्रेस पण सुचत नाही आम्हाला कसे बनवू. आम्ही बनवले, स्केच केलेले आहेत, पण स्टिच करायचं डोकं सुचत नाही. आमची डोकी चालत नाहीये. पण हे सगळं करण्याचा मतितार्थ असा आहे की हे सगळं आम्हाला प्रमोट करायचं आहे. कुठेतरी हे सगळं आमची मेहनत फळाला यावी असं आमच्या दोघींच्याही डोक्यात होतं खूप आधीपासून. पण तेव्हा आमचं तेवढं ट्युनिंग नव्हतं. आता हे वर्ष सरलंय पहिलं आणि हे दुसरं वर्ष ऑलमोस्ट मध्ये हाफ सेम झाली आहे. त्यामुळे आता थोडं खुलायला सुरुवात झाली आहे, बोलायला सुरुवात झाली, आमचे विचार जुळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आमचं पटतंय हे आम्हाला कळून येतंय. जेव्हा लोक म्हणतात ना की मराठी माणसाचं नाही पटत, तर असं नाही. ह्याला आम्ही दोघी अपवाद आहोत आणि असं पटतंय. आणि असंही म्हणतात 2 मुलींचं पटू शकत नाही. फिमेल फ्रेंडशिप पटत नाही. आय अग्री. पण त्याला आम्ही दोघी आयुष्यभर अपवाद असणार आहोत. कारण आमच्या दोघींचं एवढं पटतंय सगळे विचार. ही बया काकांनी हिला घरी जरी सोडलं ना तरी आयुष्यभर इथे राहील. आयुष्यभर काही नाही प्रॉब्लेम. त्या पेपरवर छापून देऊ शकते असं बॉन्डिंग आहे. अजूनही मी काकांना भेटलेलं नाहीये. 1000 वेळा काकांनी मला यायला सांगितलेलं आहे, तरी मी अजून काही हिच्या घरात पाऊल ठेवलेलं नाही. आणि मी 10 वेळा येऊन गेले. 10 वेळा येऊन गेले. यावर्षी गुढीपाडव्याला जायचा बेत होता, पण तेवढ्यात माझं काहीतरी कारण निघालं पर्सनल, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तरी मी काकांना सांगितलं की काका मी नक्की येईन. मी काकूलाही सांगितलं या दिवाळीत मी नक्की येईन फराळ खायला, तुझ्या हातच्या चकल्या खायला तर मी नक्की येईन. बाय द वे गुढीपाडव्याच्या दिवशी माझे वडीलच घरी असतात. माझे सुदैवाने काका घरात नव्हते, त्यामुळे मला माझा ओरडा वाचलाय त्या दिवशी. दरवर्षी पण असतात, कारण की आमच्या गावी यात्रा असते त्या टायमिंगला 2 दिवसांनी लगेच. मग आम्ही गावालाच राहावं लागतं. तर यावर्षी दिवाळीला तर मी गावाला जाणार नाहीये. त्यामुळे मी यावर्षी पण जाणार गावाला. त्यामुळे आमचा मस्तपैकी योग जुळून आलाय की काकूने मला बोलवलंय फराळ खायला आणि हिला सांगितलंय मी की मला गणपती फिरायला घेऊन जायचंय. त्यामुळे 5 दिवस गावी आहे. या गणपतीत आमचा फिरायचा बेत झाला होता, पण ह्या बहिणी आणि माझ्या परम पूज्य मातोश्री आणि पिताश्रींनी मध्येच काढले की आपण गावाला जायचं. 5 दिवस गणपती आहे. पहिले 5 दिवस मी नाही, पुढचे 5 दिवस मी नाहीये. त्यामुळे तो काही योग अजूनही जुळून आलेला नाही. पण आमचा विचार असा आहे की जसे आम्ही गावावरनं परत येऊ त्याच दिवशी गणपती बघायला जायचंय मुंबईतल्या, कारण त्यानंतर आम्हाला बिलकुल वेळ नाही. सुरू होतीये, त्यामुळे अभ्यास भरपूर आहे सध्या. 3rd सेमची एंडिंग होते, त्यामुळे त्याचे प्रोजेक्ट असाइनमेंट सगळंच पेंडिंग आहे.
बघूया कसं काय असं होतं. काय वाटतंय. बरं सध्या आपण प्रोजेक्ट बद्दल बोलू. हा. आता हे आपण बाकीचं मी मॅनिक्विन बनायचा प्रयत्न केलाय पण मशीन मला येणार. मशीन सध्या आम्ही अर्ध अजिबात 5%च काम झालंय. 5% पण नाही झालंय, 2% म्हणू शकता. हा 2% काम तर नक्की झालंय. आणि 2% मध्ये किती टक्के आम्हाला करायचं अजून तुम्ही विचार करा. अजून आमचं 100%चं काम बाकी झालंय. 2%, पण 1% काम झालंय. पण आता प्रयत्न चालू आहे काय करावं ते. उद्या आणि परवापर्यंत 2 दिवस आहेत हातात, त्यामुळे पटापट पूर्ण करावं. रविवारी मानसीला वेळ नाहीये तिच्याकडे, म्हणजे माझ्याकडे यायला, कारण तिची घरातली फराळाची आणि गणपतीची तयारी आहे, त्यामुळे ती त्या तयारीत बिझी आहे सध्या तरी. आज बर्थडे पण कॅन्सल झालंय. आज नशिबाने आमचं लेक्चर कॅन्सल झालंय म्हणून आम्ही सकाळीच तिला मेसेज करून कळवलं होतं की तू जशी अशी तशी निघून ये, आपल्याला काम करायचंय. त्यामुळे काल उद्याचं पण तिने मला promise घाटोपर केलंय. नाहूर आले एवढे तसदी घेऊन त्याच्यात माहिती Shut up. ती धावत पळत जशी आहे तशी मी सांगितलेलं सामान घेऊन आलेली आहे. उद्या पण आम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे विचार आहे की उद्या हे काम 5%वरनं 50%वर न्यायचंय कसंही करू. आणि परवाचा एक दिवस माणसे नाहीये, ती थोडी बिझी आहे, त्यामुळे मी एकटीच काम करणार आहे ह्याच्यावर स्टिचिंगचं. सोमवारी कदाचित सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस हातात आहेत, त्यामुळे ते करण्यात बिझी जाईल. गुरुवारी तर फायनल रेडी करायचंय, पिशवीत भरून घेऊन जायचंय. आणि शुक्रवारी सबमिशन आहे, येत्या शुक्रवारी 30 तारखेला, 30 ऑगस्ट, म्हणजे पुढच्याच ह्याच येणाऱ्या शुक्रवारी आमचं प्रेझेंटेशन. आजही शुक्रवारच आहे आमचा. मग येत्या शुक्रवारी सांगितलं ना मी. 8 दिवस शुक्रवार गेला नाही अजून. झाला, संपला. 5 वाजले. 5 वाजलेच नाही अजून. इथे घड्याळ होतं ते जे ऍक्च्युली बंद पडलंय. इथं बघा सध्या 4:20 झाले फक्त. अरे बरो माझं तोंड दिसतंय अख्खं त्यांना. 4:20 सध्या वाजले 4:20. आणि ही बया सकाळी 12:30 पासून आली. आम्ही एकही काम केलेलं नाहीये. स्टिचिंगचं सुरू होतं पण आम्हाला सुचत नाहीये, त्यामुळे सध्या कसं करायचं स्टिचिंग लांबणीवर ठेवलंय. आता आमचं ब्रेन स्टॉर्मिंग झालंय, आमचा प्लॅन रेडी आहे, सगळं घेऊन झालंय, फक्त असेंबल करायचं बाकी आहे. पण असेंबल कसं करणार? उद्या दाखवू हा उद्या दाखवू काय डॉल्स. ही येत नाही बया, मला म्हणते उद्या दाखव. उद्या येणार आहे मी शनिवारी. अरे उद्या रविवारी मला नाही जायचंय. अरे मला नाही जायचं उद्या. फायनली मला आमचा कॅन्सल. आठवड्यातनं 1 दिवस आम्हाला मिळालाय, नशिबाने देवाचे आभार. 1 दिवस आम्हाला सुट्टी मिळाली मलाडच्या सेंटरला, कारण तिथे थोडी मॅम आमची आजारी आहे, त्यामुळे ती म्हणाली की मी तुमचं लेक्चर काही ठेवणार नाहीये, त्यामुळे तुम्ही आराम करा, आम्ही पण आराम. पर्णिकाची ऍक्शन काही पडलंच नाही. मी एवढी मेहनत घेतली, काहीतरी करूया सांग, आणि ही बया मला बोलते. काय कोण आहे तुझी मैत्रीण तुला काही वाटतंय का? एवढं केलं ना मी सकाळपासून, करतेच आहे ना. 10 ड्रेस तुला शिवून दिले ना मी. कुठं ते दिले, ते कापलं शिवलं. काहीच आहे बघा. गाईज हे एवढं मी शिवलंय. नाही शिवलं काही, हे आम्ही फक्त हे बघा तुकडे हे मी शिवलंय आणि हे डॉलचं हे आमचं. आणि हे एक असे आम्ही या एकाच पीसचे 3 तुकडे करून हे मी खूप मुश्किलीने केलं होतं. ज्या वेळेस लास्ट इयर आमचं स्मोकिंग झालं होतं. आमची मॅम आहे ह्याची मर्चंडायझिंगच ती घेते आमचं. आणि स्मोकिंग कसं करायचं तिने हे करून घेतलं होतं आमच्याकडनं. पण आम्ही एवढे नालायक आहोत ना की मॅमने मला 4 वेळा रिडू करायला दिलं होतं. आणि 4थ्या वेळेला मी जेव्हा सांगितलं की मॅम आता माझ्याकडनं नाही होते, त्यावेळेस मानसीला सांगितलं होतं की मानसी प्लीज 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 स्मोकिंग घेऊन ये. तर ह्या बाईने मला अख्खा हातभर स्मोकिंग करून आणलं होतं आणि मी इतकी खुश झाले होते त्या दिवशी. पण त्या दिवशी नेमकी माझा उपास होता, आणि पण मानसीला बाहेर खायचं होतं कारण ती घरून खाऊन नव्हती आली. सो मी तिला खाऊ घातलं बाहेर. म्हटलं हे तू स्मोकिंग करून आणल्याबद्दल ही माझी ट्रीट आहे तुला. सो हे त्याच माझ्या मागच्या वर्षीच्या रिडू झालेल्या स्मोकिंगचं
आम्ही कापड फाडलं आणि त्या डॉलला कपडे शिवत होतो. पण प्रॉब्लेम असेल ना, त्या डॉलची साईज एवढी अनइव्हन आहे की ते समजतच नाही, नाहीच होते आमच्याकडनं. तर शेवटी मी उद्या आता मॅमला विचारते, उद्या किंवा सोमवारी जर मॅम आली तर मग तिला विचारते की डॉलला कपडे कसे शिवतात. प्रतीक्षा मॅम, जी मॅम आमची मेन स्टिचिंगची आहे, स्टिचिंगची मॅम आहे, तिला सांगते की मला डॉलला कपडे शिवणार. सध्या तरी आम्ही याच्यावरच आहे. 10 मिनिटं झाली. ओ नाही लागलं, ओ नाही लागलं. ओ हे एवढं सगळं झालं, एवढं सगळं बाकी. आता बघूया पुढे काय होत आहे ते. आम्ही वाट बघतोय कधी आमचा हा प्रेझेंटेशन होत आहे. आम्ही सुटतोय कारण आमचं काम ऍक्च्युली खूप स्लो चाललंय आणि ती मॅम ना मध्ये मध्ये येत नाही. म्हणजे तिची बाकीकडे पण ते शिकवते ना, तर त्यामुळे तिला यायला नाही जमत. आम्हाला वेळ मिळतो हे सगळं करायला, पण आम्ही एवढे हरामी आहोत ना की आम्हाला वेळेचा उपयोग करत नाही आम्ही त्या वेळेचा उपयोगच करत नाही. पण आता आम्ही ठरवले की त्या वेळेचा उपयोग करायचा. मॅम नाही आली तरी आम्ही प्रॅक्टिस करणार आहोत या सगळ्याची. हे प्रॅक्टिस नाही, ऍक्च्युअल सबमिशनचं काम करते आम्ही. हे ऍक्च्युअली सबमिशनचं काम आम्ही 1 आठवडा आधी करायला घेतोय आणि त्याआधी एक त्याच्या आधी आठवडा आम्हाला करायला सांगितलं होतं. हा मागच्या शुक्रवारी बोलणं झालं होतं की तुम्ही हे करायला घ्या. शनिवार गेला, शनिवारी आम्ही मालाडला गेलो. रविवारी मला अजिबात वेळ नव्हता. मी मानसीला सांगितलं की मानसी मला नाही जमणार, थोडी तयारी मला सुद्धा नव्हता. बट रविवारी नाही तिला वेळ मिळाला आणि नाही मी मला. फिरायला गेलो सोमवारी सिस्टर्स मान्य कळलं ना. ब्रो याच्यात नाही बोलायचंय. सोमवारी रक्षाबंधन होतं त्यामुळे त्याच्यातनं आम्हाला वेळ मिळाला नाही. मंगळवारी आमचं सबमिशन होतं इलिस्ट्रेशनचं. सो ते अर्ध पूर्ण केलं, थोडं अर्धमुर्ध झालं. त्याच्यावर शिव्या खाल्ल्या आम्ही थोड्या, कारण की अर्ध कम्प्लीट होतं, एक एक्सलंट कम्प्लीट होतं आणि अर्ध आम्ही कम्प्लीटच केलं. कारण ते एक्सिलंटच्या नादात आम्ही अर्ध केलंच. बुधवारी सुट्टी होती, काहीच केलं नाही. गुरुवारी काल कॉलेज फुल डे होता. सो ते करत होतो, त्यामुळे त्याच्यात सगळा वेळ गेला. आज नशिबाने सुट्टी मिळाली तर आज आम्ही ते टाइमपास करतो. टाइमपास नाही करते, थोडं 1% काम झाले. आणि काल आमच्या इथे डोरेमोन काढायला आली होती माणसं. डोरेमोन काढून देणार ती. बघितलं आम्हाला, आम्ही एक फक्त चित्र काढायला शिकतोय, त्याच्या आम्हाला डोरेमोन पण काढायला सांगतो. मग मी झाडा असतो ना, त्याला पातळ डोरेमोन करून गेली. मी कधी हिला डोरेमोन तरी दिसते, पण काय डोरेमोन तरी नाही. मी तरी केस पांढरे बघ, काय पांढरे दिसते. झाप बघा, ही झाप एवढूस झाप असू दे ना, चांगलं तुला नाही. मला नाही कापायची, मला शिव्या नाही खायच्या. मला खाल्लं पुढचा पण उद्या बाय.